अहिल्या, तुला किती रोखण्याचा प्रयत्न करते मी, पण ऐकतच नाही ही बाई. सतत माझ्या वाटेतला काटा बनत चालली आहे. असं वाटतं आता इथेच तिला संपवून टाकावं. अनुष्का, हे काय? आपल्याकडे सर्वंट्स वेअर करतात ना ही साडी. तू का नेसलीयस? तू तर या घरची होणारी सूनच, कळतंय का तुला? दामिनी मॅम, तुम्हीच मला सांगा. मी अहिल्या मॅमना खुश करण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझे सगळेच प्रयत्न फेल गेले. आणि आता ह्या घरामध्ये सुनांपेक्षा जास्त महत्त्व नोकरांना दिलं जातं ना. मग मी पण विचार केला, मी म्हणलं नोकरच व्हावं. त्यानिमित्ताने अहिल्या मॅम मला किंमत तरी देतील. अनुष्का, तुला काय वाटलं तू एकटीच हुशार आहेस? हा प्रयत्न मी केला नसेल. मी केलाय. मीही ही साडी नेसले होते. काय उपयोग झाला? काहीच नाही. वहिनींनी मला तीळ मात्र सुद्धा किंमत नाही दिली. अगं नको करूय. कसं आहे ना मॅम, प्रयत्न करणं आपल्या हातात असतं. आणि अहिल्या मॅमचं मन कोणाला कळालंय, पण कधी ना कधी मी अहिल्या मॅमचं मन नक्की जिंकेन. करेक्ट आहे ना हिची आयडिया? कधी कधी ना वहिनींचं खरंच काही सांगता येत नाही, पण हिची आयडिया मस्त आहे. मी पण एक काम करते, आत्ताच्या आत्ता जाते आणि सर्वंटची एखादी साडी नेसते. मग वहिनी माझ्यावर पण खुश होतील. कधी ना कधी मी सुद्धा वहिनींचं मन जिंकेन. मी आलेच. मी काय नाही केलं. रिशा बघ ना, मी काहीच नाही केलं. प्लीज मला सोडा, असं नको करूस माझ्यासोबत. माझी काहीच चूक नाही. तुझा तो लहान भाऊ तो ऍक्सिडेंटली मेला. तुझ्यामुळे मेला. तू त्याला का नाही दिलास तो व्यवस्थित मास्क तोंडावर लावायला? तुझ्यामुळे मेला तो. तुझी चूक आहे. एका निष्पाप जीवाशी खेळायचा तुला काहीच अधिकार नाहीये. तू अजूनही चूक केलीस. मला मेलेलं समजलास. मी तुझा जीव घेणार दिशा. हाय सिस्टर. झाले खेळ खेळून तुझे की अजून काय राहिलंय? झटक्यात मारायचं सोडून टाइमपास काय करत असतेस तू? अनुष्का, असं झटक्यात विषय संपवायलाच तर आवडत नाही ना मला. आपल्या दुश्मनांसोबत ना खेळाचा रंगला पाहिजे, रंगत गेला पाहिजे. त्यांना मारण्याचं रिलीफ असं प्रॉपरली मिळालं पाहिजे. तडपून 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 मारायचं, मग मज्जा येते. आता बघ ना, मी आता छान घाबरायची ऍक्टिंग सुद्धा करत होते, पण तू आलीस आणि एका गोळीत गेम ओव्हर. तुझ्या याच मूर्खपणामुळे अहिल्या माझ्यावरती संशय घेतीये. ती पारू सरळ सरळ माझं नाव सांगून बसली आणि मी मूर्खासारखी सावित्रीच्या वेशात तुझ्या समोर इथे पळून आलीये. तुला दिसतंय का? ऑफकोर्स दिसतंय. अँड डोंट वरी यार अनुष्का, पारू बावळट आहे. मी आहे ना, तू काळजी नको करूस. अनुष्का, काय करतेस? मेला ना ऑलरेडी तो. आय सॉरी. मी आता कसलीच रिस्क नाही घेऊ शकत, कसलीच नाही. मी अहिल्याच्या बाबतीत तर नाहीच नाही. एनिवे, थँक्स सिस्टर. अनुष्का, अनुष्का कुठे गेली? त्याचा अर्थ पारू खरं बोलत होती. वहिनी, आतून आवाज येतोय म्हणजे अनुष्का आत आहे. प्रिया, बघ जरा. हो बघते. बघा, अशी सेम साडी नेसली आहे तिने. सावित्री आत्या, सावित्री, सावित्री आत्या, काय झालंय? सावित्री, काय झालं सावित्री आत्या? हळू हळू
अगं बापरे काय अवस्था आहे? आहो मी यांना बोलवते. आहो हे घे पाणी पी पाणी. हे घे. सावित्री तू ठीक आहेस? मला सांग, इकडे नेमकं काय झालं आणि तू ह्या कपड्यांमध्ये कशी आहेस आणि अनुष्का कुठे आहे? पाहिलं मॅडम, अनुष्का मॅडम खूप वाईट वागला माझ्याशी. तुम्ही मला त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं म्हणून मी इथे थांबले होते. त्या म्हणाल्या मला पाणी पाहिजे. मी पाणी द्यायला गेले इतक्यात त्यांनी माझ्या मानेवर वार केला. मला चक्कर आली. त्याच्या पुढचं मला काही आठवत नाही, पण मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा मला तिथून उठताही येत नव्हतं. काही कळतच नव्हतं मी कुठे आहे. मला खूप त्रास व्हायला लागला. मी शुद्धीवर आले आणि अनुष्का मॅडमचे कपडे माझ्या अंगावर होते.